नमस्कार, सत्यदर्शन न्यूज मध्ये आपले स्वागत आहे। मी पायल शहा। एक नजर टाकूया आजच्या ठळक घडामोडीवर। रामदास कदम यांच्यामुळे महायुतीत फाटलं। ठाण्यात शिवसेना शिंदे गटाचा मेळावा झाला तेव्हा रामदास कदम यांनी चव्हाण यांच्यावर टीका केली होती। प्रभू रामचंद्रांचा वनवास 14 वर्षांनी संपला, मात्र मुंबई गोवा या रस्त्याचा वनवास काही संपला नाही। या मार्गाची अवस्था खूप वाईट आहे। गणेशोत्सव तोंडावर आलाय, मात्र या रस्त्याचं काम अजूनही झालेलं नाही असं कदम म्हणाले। नुसते पाहणी दौरे कशासाठी करायचे, त्यापेक्षा देवेंद्र फडणवीस यांनी चमकोगिरी करणाऱ्या कुचकामी रवींद्र चव्हाण यांचा मंत्रिपदाचा राजीनामा घ्यायला हवा असा घरचा आहेर रामदास कदम यांनी युतीला दिला होता। त्यानंतर ही शाब्दिक चकमक आता थोबाड झोडण्यापर्यंत गेली आहे। तोंड सांभाळून बोललं नाही तर तोंड फोडल्याशिवाय राहणार नाही असा इशारा चव्हाण यांनी दिलाय। कदम आणि चव्हाण यांच्यात जुगलबंदी रंगली असतानाच रामदास कदम यांच्या वक्तव्यानंतर आता भाजप आक्रमक झाली आहे। रामदास कदम यांनी माफी मागावी अशी मागणी भाजप कार्यकर्त्यांनी केली आहे। अन्यथा दापोली मतदारसंघात महायुतीचा उमेदवार योगेश कदम स्वीकारणार नाही असा इशारा भाजपनं दिलाय। जिल्हा प्रमुख केदार साठे, माजी आमदार सूर्यकांत दळवी यांनी ही भूमिका जाहीर केली। होण्यासाठी त्यांनी प्रयत्न केले। या बरोबर उलट 2019 साली ज्यावेळेला उद्धव ठाकरे साहेबांच्या नेतृत्वाखाली सरकार आलं तेव्हाही रामदासभाई पुन्हा सत्तेमध्ये, तेव्हाही कोणतंही धडपड हा रस्ता पूर्ण होण्यासाठी त्यांनी केलेली नाही। मला एक उदाहरण आमदार योगेश कदम साहेबांनी दाखवावं की या पूर्ण प्रवासामध्ये इथले स्थानिक आमदार म्हणून योगेश कदम हजर होते। एक उदाहरण दाखवावं। आज गळे काढता तुम्ही रवींद्र चव्हाण साहेबांच्या नावाने, तुम्ही स्थानिक आमदार होते, तुमच्या मतदारसंघातला भागसुद्धा या कोकण मुंबई गोवा हायवेमध्ये येतो, तुमची याची जबाबदारी नाही। तुम्ही फक्त दुकानात आणणार, तुम्ही फक्त बोलण्याची संधी शोधणार, हे असले धंदे खोटे चालणार नाहीत। कुठला तरी विषय कुठेतरी नेऊन सातत्याने प्रसिद्धीच्या माध्यमामध्ये राहायचं, एवढं एकच काम गेले अनेक महिने रामदासभाई कदम यांच्यामार्फत चालू आहे आणि हे धंदे याच्यापुढे आम्ही सहन करणार नाही। त्यामुळे तुमचा मुलगा कधीही या विषयामध्ये प्रयत्न करत नाही, त्याला तुम्ही बोलत नाही। ह्या एवढ्या वेळेला एखाद्या माणसाचं तुम्ही कौतुक केलं पाहिजे होतं की एक सार्वजनिक बांधकाम मंत्री ह्या महाराष्ट्र राज्यामध्ये असा दाखवावा की ज्याने मुंबई गोवा हायवेसाठी सातत्याने महिनोन्महिने प्रयत्न केलेत। जो काम करतोय त्यात चांगलं म्हणण्याची तुमच्या दानत नाहीच आहे। कारण तुमचं कसं आहे, मी मागच्या पत्रकारामध्ये मी सांगितलं आहे, माझे कुटुंब माझी जबाबदारी, माझ्याशिवाय कोण चांगला नाही, माझ्याशिवाय कोण चांगलं काम करत नाही आणि माझ्या मुलग्याशिवाय कोण काही इथे सत्ता हुकूमत गाजवायचीच नाही, ही एकमेव मानसिकता यांची आहे। त्यामुळे हे धंदे ताबडतोब तुम्ही बंद करा। सगळ्यात पहिल्यांदा वाद भारतीय जनता पार्टी आणि शिवसेनेमध्ये या विधानसभा मतदारसंघात सुरू झाला, तो भारती शिपयार्डच्या डॉक्टर निलेश राणे साहेबांच्या युनियनच्या वेळेला। त्यावेळेला विनाकारण त्यांनी चुकीची स्टेटमेंट केली, आम्ही त्याला उत्तर दिलं। लोकसभेच्या आधी भारतीय जनता पार्टीला ही सीट मिळू नये, कुणबी समाजाचे भारतीय जनता पार्टीचे नेते धैर्यशील पाटील साहेब आमदार होऊ नयेत, खासदार होऊ नयेत, यासाठी जंग या माणसाने पछाडलं।